ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयासमोर म्हणजे 7 न्यायाधीशांचं खंडपीठ होतं. CJI DY चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली एक निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला शेड्यूल कास्टच्या उपवर्गीकरणासंदर्भात. हा विषय होता स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध देवेंद्र सिंग आणि निर्णय दिला. विषय असा होता खंडपीठासमोर की 2004ला ईव्ही चिनय्या विरुद्ध आंध्र प्रदेश म्हणजे आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्या राज्यातल्या अनुसूचित जातीचे जे लोक आहेत, सुधारलेले आणि मागासलेले, ते यांच्या संदर्भामध्ये त्यांनी सगळं उपवर्गीकरण केलं होतं. त्याच्या संदर्भामध्ये हा खटला होता. सर्वोच्च न्यायालयासमोर हा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा चंद्रचूड यांनी असा निर्णय घेतला की एससी मधले जे जाती आहेत, ते जे घटक जाती आहेत, म्हणजे जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये जशा 59 जाती आहेत, तर या जातीमध्ये होमोजिनियस म्हणजे एक समानता नाही असं म्हणणं, असं सूत्र या सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं मांडलं. आणि या सूत्रानुसार असं सांगितलं की कलम 15(4) आणि 16(4) नुसार समानतेच्या तत्वानुसार या जात समूहातील म्हणजे प्रवर्गातील ज्या अतिमागास जाती आहेत, ज्यांना शैक्षणिक आरक्षणाचा आणि रोजगाराच्या संदर्भातला आरक्षणाचा लाभ झाला नाही, अशा जातींचा अभ्यास करून त्यांच्यामध्ये सब क्लासिफिकेशन करता येऊ शकतं, अशा पद्धतीचा निकाल दिला. परंतु निकाल देत असताना त्यांनी ज्या अटी दिलेल्या होत्या त्या अटी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की सरकार हे करू शकतं, पण डेटावर आधारित म्हणजे जी माहिती आहे ही माहिती प्रमाणित केलेली असली पाहिजे. कोणता समूह किती पिछाडीवर आहे, सरकारी नोकऱ्यांमध्ये, शिक्षणांमध्ये कोणाचं प्रमाण किती आहे, हा सगळा डेटा कलेक्शन राज्यांनी एकत्र करायचा आहे. यामध्ये अनुमान नको किंवा अंदाजे नको, तर ती माहिती खरी असली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की अनुच्छेद 14ची चाचणी करणं भाग आहे, म्हणजे स्पष्ट फरक त्यामध्ये असला पाहिजे जाती जातीमध्ये आणि विकासाच्या संदर्भामध्ये. चौथा मुद्दा त्यांनी असा मांडला की जर समजा शासनाने अशा पद्धतीचं उपवर्गीकरण दिलं तर ते न्यायप्रविष्ट होईल. त्याचं म्हणजे त्यांनी जे दिलेलं उपवर्गीकरणाचं जे आहे त्याचं पुनर्अभिलोकन होऊ शकतं. पाचवा मुद्दा 50%च्या वर आरक्षण जाणार नाही. आणि सहावा मुद्दा जो त्यावेळेस एक या 7 न्यायाधीशांपैकी जे 2 जज होते त्यांची विशेषणं किंवा त्यांचं म्हणणं जास्त त्यांच्या म्हणण्यावर जास्त चर्चा झाली. त्यामध्ये बेला त्रिवेदी, जस्टिस बेला त्रिवेदी होत्या. त्यांनी या 6 जस्टिसला विरोध केला की तुम्हाला यामध्ये अशा पद्धतीचं उपवर्गीकरण करता येणार नाही. परंतु त्यातले एक जज भूषण गवई होते, यांनी मात्र कारण नसताना एससी मध्ये क्रिमिलेअरचा मुद्दा उपस्थित केला. परंतु न्यायालयानं हा मुद्दा डिस्कार्ड केला आणि उपवर्गीकरणाला परवानगी दिली. म्हणजेच सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारांना मनमानी पद्धतीनं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार दिलेला नाहीये, तर केवळ ठोस, प्रमाणित आणि खऱ्या आकडेवारीवर आधारित माहितीच्या आधारेच अशा प्रकारचा निर्णय घेता येईल असं न्यायालयाने स्पष्ट केलं. त्याचबरोबर असा कोणताही निर्णय हा न्यायालयीन पुनर्अभिलोकनाच्या कक्षेत राहील. म्हणजेच राज्य सरकारला म्हणजे राज्य सरकारने घेतलेला जो निर्णय असेल या सर्वोच्च न्यायालयात त्या निर्णयाला आव्हान दिलं जाऊ शकतं. त्यामुळे हा निकाल अंतिम स्वरूपाचा नसून राज्यांनी घेतलेल्या निर्णयांची वैधानिक आणि घटनात्मक चाचणी भविष्यात सुद्धा होऊ शकणार आहे. पण हे उपवर्गीकरण लागू झालं तर अनुसूचित जातींमध्ये अंतर्गत फूट आणि जातीय तणाव वाढण्याची शक्यता आहे. एकजुटीचा जो आपला संघर्ष आहे तो कमकुवत होऊन समाज वेगवेगळ्या गटांमध्ये विभागला जाऊ शकतो. राजकीय हस्तक्षेप वाढून आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजात द्वेषाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. तसंच भविष्यात आरक्षणाच्या मूळ घटनात्मक हक्कांवर सुद्धा परिणाम होण्याची भीती दिसून येते. अशी थोडक्यात एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची पार्श्वभूमी आहे.